सो गुड मॉर्निंग ऑल. सुप्रभात. हा आहे डे आधी कैलाश राईडचा डे 4 आणि आता आपण आपली बाईक वॉर्म करून घेतो आहे. आज सकाळी थोडंसं मला AMS सारखं होत होतं, त्यामुळे मी रेस्ट घेतला. इवर वेकअप बाय 5:30. पण त्यानंतर इश्यू हा झाला की माझं कंटिन्युअस डोकं दुखत होतं, तर मी थोडा वेळ अजून जास्त झोपलो आणि मग गरम पाणी प्यायला. तर आता थोडं सेटल्ड आहे. आता वाजले सकाळचे 7:30 आणि आता इथून आपण चाललो आहे आधी कैलाशांचं दर्शन घ्यायला. ते होपफुली आपल्याला मिळेल आणि मी आता तुम्हाला भेटतो बाईकवर गोप्रोमध्ये. गणपती बाप्पा मोरया. स्टार्ट ऑफ डे 4. आपण स्टे घेतोय नाभी गावात आणि इथे बऱ्यापैकी जो आपला व्ह्यू आहे, मी घरी परत रिटर्न आला तर तुम्हाला होम व्ह्यू पण दाखवेन. तो आपला होमस्टेचा व्ह्यू आहे आणि जे सध्या पहाडांची शिखरं आहेत ती ढगांमध्ये आहेत, ढगांच्या मागे लपून बसले आहेत आणि ते बऱ्यापैकी सर्व हे स्नोक्लॅड माउंटन्स आहेत. तर आता इथून एक सव्वा तासावर आधी कैलाश आधी इथे आपण आधी पहिले व्हिजिट करू. आणि इथे येताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे फ्यूल तुम्हाला एक्स्ट्रा कॅरी करावं लागेल, कारण तर हेही मला वर आल्यावर कळलं. आणि इथे जे पेट्रोल ब्लॅकने मिळतं ते खूप महाग आहे. म्हणजे लिटर मागे 200 रुपये घेतात, काही लोक 280ने विकतात, काही लोक 250ने विकतात. तर इट्स बेटर टू कॅरी ॲटलीस्ट 5 लिटर्स ऑफ पेट्रोल फ्रॉम भारतीला. कारण इथे आल्यावर तुम्ही बार्गेन नाही करू शकत, मग आपल्याला ते पैसे द्यायचेच आहेत. आणि ह्या रस्त्याच्या आज फुलमध्ये आणि आज अजून छान व्ह्यूज होत जातील, कारण आपल्या होमस्टेचा जो व्ह्यू आहे तोही फार इंटरेस्टिंग आहे. पण काही माझं AMSमुळे डोकं खूप दुखत होतं, त्यामुळे तो आम्ही घेता नाही आला. आणि जेव्हा बरं वाटलं तर आमचं असं होतं की वेळ न दवडता आधी आपण पुढे दर्शन घ्यायला जाऊ, कारण एक 11, 11:30, 12 नंतर तिथेही क्लाउडी सिच्युएशन होते आणि त्याच्यानंतर मग दर्शन होत नाही. आता ती महादेवांची इच्छा ती इथवर आणलाय, तेव्हा दर्शनही देतील. किती सुंदर आहे हे. आणि आपल्याकडे बऱ्यापैकी मी प्लॅनमध्ये एक्स्ट्रा 2-3 दिवस ठेवले आहेत की हे सर्व एन्जॉय करायला. कारण तुम्ही एकदा इथून खाली उतरलात की धारचुला नंतर जसं मिरची आहे, बऱ्याच जागा आहेत जे फिरण्यासारख्या आहेत, बट जो ह्याचा रॉनेस आहे या जागेचा तो त्या प्रोव्हाइड नाही करू शकत. दिवसभर कोणताच उपाय नाही आहे. जर तुम्हाला हीट झाला तर तुम्ही फक्त गरम पाणी पिऊ शकता आणि हीट कॅरी मोर ऑक्सिजन, किंवा तुम्ही एखादा ऑक्सिजन सुद्धा आजकाल मेडिकली सप्लिमेंटल सिलेंडर्स मिळतात ते कॅरी करू शकता. आणि सर्वात बेस्ट म्हणजे ती तुमची जागा आहे ती सोडून मग तुम्ही टुवर्ड्स डाऊन जायला पाहिजे. म्हणजे जर आता इथून आपल्याला काही मेजर इश्यू झाला तर ह्यावर दुसरा उपाय म्हणजे फक्त आता इथून धारचुलाला जाणं, ज्यासाठी आपली बॉडी प्रिपेअर आहे. तर अशा माउंटेन रेंजेसमध्ये जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तेव्हा तुमची बॉडी काय इंडिकेट करते आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्ही ते ऐकलंही पाहिजे. कारण का ती कधी कोलॅप्स होईल तर ह्या क्लायमेट्समध्ये हे तुम्हाला कळणार नाही. आणि मग
खूप मोठा इश्यू होऊन बसतो. आणि आता इथून गाडी तुम्ही बघू शकत असाल तर एकदम ओपन व्ह्यू आहे गाडीचा. खाली आपल्याला नदी दिसते, एका साईडला पहाड, हे रस्ते आणि दुसऱ्या साईडला पहाड, मधून हा रस्ता चाललाय. ते सकाळी आम्ही नाश्त्यासाठी दादांकडून 4 ते 5 पराठे पॅक करून घेतलेले आणि थोडं लोणचं, म्हणजे जर पुढे काही खाण्यासाठी मिळालं नाही तर आपला अडणार नाही. जर कोणी विजिट करू शकत असेल तर हा नक्की बेस्ट एक्सपिरियन्स आहे हा. आणि एक भांस्कर, कारण भांस्करही बराचसा कंप्लीट झाला आहे. जे रोडचं त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू होतं ते, त्यामुळे सध्या ह्या 2 जागा आहेत ज्या खूप रॉ आहेत. किंवा नॉर्थ ईस्टमध्ये बऱ्याच जागा आहेत ज्या रॉ आहेत. तिथे जर व्हिजिट कराल तर तुम्ही ओल्ड डेज ऑफ लेह लडाख किती त्याचा तुम्ही फील घेऊ शकता. कारण हा असाच रस्ता होता जेव्हा आपण श्रीनगरकडून कारगिल वाया आपण लेहकडे जायचो. एका साईडला नदी चालायची, एका साईडला माउंटन्स आणि तिथे इथून 50 आहे 5 किलोमीटर आणि 50 मध्ये आपल्याला पेट्रोल मिळतं. हे स्नोफ्लॅट माउंटन एवढे उंच उंच आहेत की ॲक्शन कॅमेराचा सुपर व्ह्यू हे कॅप्चर नाही करू शकत. म्हणजे आपली मान जोपर्यंत आपण वर करत नाही तोपर्यंत ते कॅप्चर करणं हे थोडं डिफिकल्ट आहे. कारण मी काल रात्री बरेचसे माझे व्हिडिओ बघितले, मला असं वाटतं की सुपर व्ह्यू आहे आणि आपण लांबून ते कॅप्चर करतोय म्हणून ते येत असावे, पण असं नव्हतं. आणि हा एक इश्यू होता की माझा जो माईक आहे तो काल पावसामध्ये भिजलेला, त्यामुळे बऱ्याचशा फुटेजमध्ये माझा व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला. मस्त म्हणजे आता इथून तुम्ही रेंज बघू शकत असतात की जेवढे पहाड दिसतात 90% पहाडावर अजूनही बर्फ आहे. आता आपण उटी विलेजवरून निघालो आणि उटी विलेज हे इंडियाचं फर्स्ट विलेज आहे या साईडने. आणि ही साईड चायना, नेपाळ आणि इंडिया अशा बॉर्डर रेंजवर आहे. त्यामुळे आपल्याला इथे येण्यासाठी इनर लाईन परमिट्स लागतात, त्याशिवाय इथे एंट्री नाही आहे. आणि इनर लाईन परमिट्स हे कंटिन्युअस चेक होत असतात, तर त्यासाठी ते हँडी ठेवले पाहिजे. इथून जॉलीबॉंग आहे 14 किलोमीटर. आणि हा थोडा आपण बघ आपण ह्या थोड्या ओपन फ्लॅटवर आलो इथे. हार्डली 1-2 मिनिटासाठीच असेल, बट आपण खूप स्ट्रीट इन्क्लाइन करून इथवर पोहोचलो आहे. आणि इथून तुम्ही 360 डिग्री व्ह्यू ॲक्च्युली मिळतोय. म्हणजे ह्या प्रत्येक टर्नवर तुम्ही प्रत्येक रेंजमधला माउंटन दिसू शकतो इथून. आणि हे सर्व फक्त सकाळीच पॉसिबल आहे, कारण एकदा 11:30-12 नंतर हे सर्व कव्हर होतं क्लाउड्सने. आता आपण जॉलीबॉंगला पोहोचणार आहोत जे 7 किलोमीटरवर आहे. आणि हा सगळा हे लँडस्लाईड आहे, हा संपूर्ण 2 लँडस्लाईड झोन म्हणून ओळखला जातो.
आणि हॅट्स ऑफ टू BRO ज्यांनी एवढ्या उंचीवर अशा तऱ्हेचे रोड बांधले आहेत आणि त्यामुळे सर्वांना शक्य होतंय की इथवर येऊन दर्शन घेणं. वाव, बहुतेक ते समोर जोत्रेमध्ये दिसत असेल की काही माझी याची कल्पना नाही आहे, पण समोर काही घरं दिसत आहेत, बहुतेक तेच जॉडीकॉन असावे. किती सुंदर, म्हणजे असं चाललं असं वाटतंय की आपण एका फूड मध्ये एंटर करत आहोत. म्हणजे इथून जो समोरचा माउंटन दिसतोय त्या घरांच्या मागे, तो कमीत कमी इथून 50 किलोमीटर लांब असावा. तरी पण विजन एवढी क्लिअर आहे की ते आपण इथूनच बघू शकतो. आणि हे पहाड थोडे स्थिती आणि भास्कर रेंजच्या विरुद्ध आहेत. जिथे ते ड्रायलँड म्हणून ओळखले जातात, तर इथेही बऱ्यापैकी हिरवळ आहे या हाईटवर. इथे बहुतेक आपल्याला हिमालयन मरमेड दिसू शकतात जर इथे असतील तर. इथून जॉलीकॉन आहे 5 किलोमीटरवर. आणि इथे छोटी छोटी येलो कलरची फुलं त्या गाडीच्या आहे संपूर्ण ठिकाणी. खूप जबरदस्त असा व्ह्यू आहे हा, कारण हे अनपॅरल आहे. हे सर्व स्नोकॅप माउंटन्स आणि ह्या पर्टिक्युलर पॉइंट मधून पूर्ण व्हॅली मधले जेवढे पहाड आहेत जे आपल्याला दिसू शकतात ते सर्व स्नोक्लॅड आहेत. नाही, आता आपण आधी केल्याच्या बेस कॅम्पला पोहोचू इथे. आणि इथून ट्रेक आहे 3 किलोमीटरचा. बाबांनी दर्शन जेव्हा याच्या आधी चेकपोस्ट होता तिथूनच दिलेले, पण तिथे आपण कॅमेरा चालू करू शकत नव्हतो. मी त्याचा फुटेज माझ्या आयफोनवर काढलेला आहे, तो मी ॲड करेन. जस्ट डिवाइन, कारण जोपर्यंत बाबांची इच्छा नसते तोपर्यंत दर्शन कोणालाही होत नाही. आणि ह्याच्या रिलेटेड एक किस्सा आहे, तर कालच मी एका आर्मी जवानांकडून ऐकलेला, तो मी शेअर करेन परत जाताना. किंवा त्याच स्वतःची गाडी आहे. हम्म? बाकी पुढे चालत चालत त्याआधी आपण बाईक लावू आणि त्यानंतर काही ठिकाणी आपण फिरायला जातो, पण काही ठिकाणी पोचल्यानंतर जाणवतं की हा प्रवास फक्त प्रवास नव्हता. आणि असंच काहीसं वाटतं आदी कैलासच्या दर्शनावेळी. आदी कैलास हा उत्तराखंडच्या कुमाऊँ भागातील एक पवित्र पर्वत मानला जातो. हिंदू श्रद्धेनुसार कैलासाप्रमाणेच हा पर्वतही भगवान शिवांशी जोडला आहे आणि त्यामुळे याला छोटा कैलास असंही म्हणतात. आपल्याला आता हा समोर एक रस्ता आहे, जो समोर तो एक ट्रेक आहे सरस्वती कुंडपर्यंत. आणि ह्या साईडलाही एक मंदिर आहे,
तर आपण आता इथून त्यांनी एक रस्ता सांगितला आहे जो डायरेक्टली जो मधला रस्ता आहे जिथे काही माणसं आपल्याला दिसत असतील या ह्या रस्त्यावर कनेक्ट होऊ. तर बघूया तो रस्ता कसा आहे. आता अजून एक मंदिर आहे तिथे. बाईक आपण एका ठिकाणी पार्क केली आहे आणि आपल्या मागच्या साईडला आदि कैलाश आहे. कैलाश दर्शन बाबांनी दिलेले. आता इथून ट्रेक आहे काही किलोमीटर्सचा. तर आपल्याला दादांनी हा एक शॉर्टकट सांगितलेला जो ॲक्च्युली रोड आहे तो मागून हा जो घोडा उभा आहे त्याच्या समोरून येतो आणि इथे हे आहेत भव्य बाबा आदि कैलाश. तर आपल्याला हा समोरचा जो ट्रेक दिसतोय तो कंप्लीट करायचा आहे आणि इथे आपला पेस जो आपण आपल्या पेसने चालू शकतो तो मेंटेन करायचा आहे. तर अजून इथून एक 1.5 किलोमीटरचा हा ट्रेक आहे. 1.5 किलोमीटर जायला आणि 1.5 किलोमीटर यायला. आणि हे बाबा आदि कैलाश. इथे आपण ट्रॅकला सुरुवात केलेली आहे आणि त्या साईडला जिथे घरं दिसतात तिथे आपली बाईक पार्क आहे. हे भव्य दर्शन भोले बाबांचं आणि हा रस्ता आपण असा सर करून इथपर्यंत पोहोचलो आहे. हे थोडं टायरिंग आहे. सूर्याची किरणं ही या आदि कैलाश माउंटन्सवर पडत आहेत आणि हे खूप सुंदर दिसतं आहे. आता जसं काय ढगांचा गालीचा मुकुटच ह्या पर्वतावर बसवलेला आहे. तर हा ट्रेक थोडासा डिमांडिंग आहे जिथे आपल्याला खूप जास्त एनर्जी लवकर कन्झ्युम होते थोड्याशा ट्रेकमध्ये. आता समोरच जे मंदिर दिसतं आहे तेच मंदिर आहे शिवजींचं आणि त्याला लागूनच सरस्वती आणि पार्वती कुंड आहेत. इथे फक्त थोडी काळजी घ्यावी लागते कारण ह्या पूर्ण रस्त्याचं काम चाललं आहे आणि व्ह्यूज खूप ब्युटिफुल आहेत. जाम जबरदस्त असा आहे एक्सपिरियन्स. आणि भोले बाबांचं हे मंदिर हे इथून आपल्याला जे दिसतं आहे इथवर आपल्याला पोचायचं आहे. आता जे जे समोर पूलच्या मागे मंदिर आहे ते शिवजींचं मंदिर आहे. इथे भव्य असे श्री आदि कैलाश आणि ह्याच्या समोर एक्झॅक्टली समोर जे दिसतं आहे जे आपल्याला हे मुकुट दिसतंय ह्याला पार्वती मुकुट असं म्हणतात. आदि कैलासाच्या परिसरातील एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्वतरांग म्हणजे हा समोर उभा असलेला पार्वती मुकुट. लोकश्रद्धेनुसार त्याचा आकार देवी पार्वतीच्या मुकुटासारखा दिसतो म्हणून त्याला हे नाव मिळाले आहे. आता आपण येऊन पोचलो आहे ते शिवजींच्या मंदिरामध्ये आणि मागे आपल्याला दिसतंय ते आदि कैलासचं भव्य दिव्य दर्शन. हर हर महादेव, जय हो भोले की. आदि कैलासाच्या पायथ्याशी असलेले पार्वती कुंड हे अत्यंत पवित्र मानले जाते. हिंदू श्रद्धेनुसार माता पार्वतीने येथे स्नान केल्याची मान्यताही आहे. ह्या शिवमंदिराच्याच बाजूला जे आपल्याला दर्शन होतं ते ह्या पार्वती कुंडाचं आणि जे आदि कैलाशच्या समोर आहे म्हणजे ही जी आपल्याला पाऊलवाट इथून दिसते आहे
त्या पाऊलवाटेच्या समोर जे आदि कैलाश आहे तिथे कुंड आहे, त्याला म्हणतात गौरीकुंड. तर ह्या दोन्ही ठिकाणी आपण भेट देणार आहोत. पण त्याआधी आपण जो नाश्ता पॅक करून आणला आहे आपल्या होमस्टेमधून, तर आपण इथे कुठेतरी निवांत बसू, या व्ह्यूची मजा घेऊ, थोडंसं पाणी पिऊ, थोडा रेस्ट करू आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. ह्या मंदिराकडूनच एक 50 मीटर अंतरावरच आहे हे पार्वती कुंड. आणि तुम्ही इथे बरेचसे जागा आहेत, म्हणजे ह्या बॅरिकेड्स थ्रू तुम्ही येऊ शकता इथे. तर त्या साईडला गर्दी खूप जास्त होती, म्हणून अमितला मी म्हटलं की आपण ह्या साईडला जाऊ, जिथे थोडी शांतता आहे, तर निवांत बसता येईल. आणि असा हा व्ह्यू आहे. आणि सरप्रायझिंगली एवढा वेळ आदि कैलासचं आपल्याला कंटिन्युअस दर्शन मिळतं आहे. म्हणजे हीच बाबांची कृपा आहे आपल्यावर. हा असा एकंदरीत व्ह्यू आहे. तर इथे तुम्ही बसून थोडा रिलॅक्स करू शकता, कारण परत गौरीकुंडला जाण्यासाठी हा वर ट्रेक आहे. आणि हे आहे पार्वती कुंड. समोर उभा असलेला हा पर्वत शांत, भव्य आणि एका वेगळ्या शक्तीची जाणीव करून देणारा. हिमालयाच्या या दुर्गम भागात इतक्या खडतर प्रवासानंतर जेव्हा पहिल्यांदा आदि कैलासाचं दर्शन होतं, तेव्हा काही क्षण फक्त शांत उभं राहावंसं वाटतं. तर मंदिराकडून हा असा एक मार्ग बनवलेला आहे, जो पार्वती कुंडावरून जातो गौरी कुंडाकडे. आणि ह्या साईडला जो रस्ता दिसतो आहे तो सर करून आपल्याला वरपर्यंत पोचायचा आहे, जो एक्झॅक्टली आदि कैलासच्या समोर घेऊन जाईल आपल्याला. आणि त्याचा जो व्ह्यू असेल तोही खूप अविश्वसनीय असेल. हा एकंदर हे जे रॉनेस ऑफ द नेचर आहे, तिथे तुम्हाला कळतं की आपण आणि आपल्या समस्या किती छोट्या आहेत. कारण हे वास्ट कशाला म्हणतात हे आपल्याला कळतं. हे जे ट्रेकवर असताना आपल्याला एक हिमालयन मरमेड दिसला आहे. हा अजून एक हिमालयन मरमेड. ही जी शेती आपल्याला दिसते आहे त्याला भीम की खेती असं म्हणतात. जे महाभारतातल्या जो भीम, महाबली भीम आपण ज्याला ओळखतो, त्याची ओळख आहे. तर जेव्हा ते आपल्या महाभारताचं युद्ध संपवून प्रायश्चित्तासाठी जेव्हा ते स्वर्गाच्या दिशेने चाललेले, तर तेव्हा त्यांनी इथे आपलं वास्तव्य केलेलं असं म्हणतात. आणि ही शेतीची ना कोणी नांगरणी करतं, ना कोणी ह्याला पिकवतं, तरीही दरवर्षी त्यांच्या जो ठराविक टाईम आहे तिथे आपोआप उगते आणि आपोआप ती नांगरली जाते. आणि एक छोटीशी टीप, कारण मला आता जाणवतं आहे की हे समोर दिसणारं गौरीकुंड आहे तिथे आपण आधी गेलं पाहिजे होतं आणि त्यानंतर इथे पार्वती कुंडाकडे यायला हवं होतं. कारण जिथे हा बेस कॅम्प आहे, जिथे आपण आपली बाईक पार्क केली आहे, तिथून जर आपण गौरीकुंडाकडे जो आपण पहिला प्रवास केला तर तिथे आपल्याला एकदाच मेजरली ट्रेक करावं लागतं. आणि त्यानंतर जे आहे पार्वती कुंडापर्यंत हा संपूर्ण डिसेंट आहे. आणि आता आपण एक्झॅक्टली सध्या जे पहिलं पार्वती कुंडाचं दर्शन घेतलं आहे आणि त्यानंतर गौरीकुंडाकडे जातो आहे. तर सर्व प्रवासी, सर्व जे श्रद्धाळू आहे तो हाच रूट फॉलो करतात. पण ह्यामुळे खूप जास्त थकवा जाणवतो जेव्हा आपण गौरीकुंडाकडे प्रवास करत असतो तेव्हा. गौरीकुंड हे भगवान शिव आणि माता पार्वतीशी जोडलेले एक पवित्र स्थळ मानले जाते. या कुंडाच्या शांत वातावरणात हिमालयाची आध्यात्मिक अनुभूती अधिकच गहिरी होते.
आणि इथे पोचल्यानंतर जाणवतं की या प्रवासाचं सौंदर्य फक्त डोळ्यांनी पाहण्यात नाही तर ते मनाने अनुभवण्यात आहे. इथे शब्दही कमी पडतात. मनात फक्त एकच भावना असते की महादेवांसमोर आलो आहे. आजूबाजूचा अथांग हिमालय, थंड वारा आणि त्या शांततेमध्ये दिसणारा हा आदी कैलास. हे दृश्य कॅमेऱ्यात कितीही टिपलं तरी प्रत्यक्ष अनुभवाची गोष्टच वेगळी. आदी कैलासांचं हे दर्शन मनात कायमच जपून ठेवतो आहे. या प्रवासात अनेक सुंदर क्षण अनुभवले, पण महादेवांचं हे दर्शन हा या प्रवासाचा सर्वात खास क्षण होता. आता या प्रवासाची पुढची वाटचाल आहे ती ओम पर्वताकडे. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या प्रवासासोबत, एका नव्या अनुभवासोबत. तोपर्यंत हर हर महादेव.